श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. तुम्ही स्वामींचा हा मंत्र ऐकल्याशिवाय राहू नका. सर्वांनी तुमची साथ सोडली असेल, पण देव कधीही तुमची साथ सोडणार नाही. शांतपणे हा मंत्र ऐका आणि तुमच्या भाग्यात चमत्कार झाला नाही तर सांगा. तुमच्या धावपळीच्या दिवसांमध्ये स्वामींसाठी तुम्हाला फक्त 5 मिनिटे द्यायची आहेत. भक्तांनो, चिंता आणि विचार करणं सोडून द्या. शांतपणे हा मंत्र ऐका. भगवंत तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करतील. स्वामींसाठी दिलेली 5 मिनिटे तुमचे आयुष्य संपूर्ण बदलून टाकतील. तुमच्यासाठी येणारा काळ सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा असणार आहे. तुमच्या कोणत्याही कामात देव अडथळा येऊ देणार नाही. तुमची सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. भक्तांनो, स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या आयुष्याला नवीन वळण देणारे स्वामींचा शक्तिशाली मंत्र ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भक्तांनो, स्वामींचा हा मंत्र अर्धवट सोडू नका, संपूर्ण पहा. तुमची कितीही मोठी इच्छा असू देत, ती पूर्ण करण्यासाठी स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला मिळत राहील. चला तर भक्तांनो, स्वामींचा मंत्र ऐकण्या अगोदर आपण स्वामींचा छोटासा सत्यप्रसंग ऐकूनच पुढे जाऊया. पुणे येथील श्रीमंत गंगा भागरथी उमाबाई साहेब यांची भाची चिमाताईचा विवाह झाल्यावर डोळ्यास सारा येऊन दोन्ही डोळ्यांनी अगदी दिसेनासे झाले. 6 वर्षापर्यंत दिवस की रात्र समजेनासे होऊन गेले. त्या दिवसात चिमाताईच्या डोळ्यांनिमित्त शेकडो औषधे डॉक्टर व वैद्य यांच्याकडून करविली. 1200 रुपये त्यानिमित्त खर्च केले, परंतु गुण नाही. वैद्य डॉक्टरांचे उपाय हरल्यावर आता चिमाताईचे डोळे येत नाहीत अशी सर्वांची खात्री झाली. असो, त्यांच्या स्नेहांनी अखेरीस त्यांना हा शेवटचा उपाय सांगितला. अक्कलकोटात श्री समर्थ आहेत, त्यांच्या कृपेने गुण आल्यास पाहावे. नंतर चिमाताईस घेऊन बरोबर एक कारकून, एक हुजऱ्या, एक ब्राह्मण असे घेऊन उमाबाई साहेब अक्कलकोटास गेल्या. महाराज त्यावेळी साखर विहिरीवर होते. त्या ठिकाणी जाऊन सर्वत्रांनी नमस्कार करून ती खाली बसली. कारकुनाने महाराजांची प्रार्थना केली की या मुलीचे डोळे गेले आहेत, तिच्याकडे कृपावलोकन करून तिला डोळे द्यावेत असे कारकुनाने सांगितले. महाराज म्हणाले, काय पाहिजे? चिमाताई लहान असून धीट स्वभावाची होती, म्हणून तिने स्वतःच उत्तर दिले, काय पाहिजे म्हणजे डोळे पाहिजेत. हे ऐकून दयाळू महाराज हसले आणि त्यांनी तिला असे सांगितले की यात काय आहे? म्याव म्याव करते, तिचे दूध 7 दिवस डोळ्यात घाल व पी, म्हणजे डोळे येतील. नंतर ही सर्व मंडळी पुण्यात आल्यावर मांजराचे दूध 7 दिवस डोळ्यात घातले. 7व्या दिवशी चांगले दिसू लागले. तिच्या डोळ्यांची विकृती अगदी नाहीशी झाली. हा चमत्कार पाहून डॉक्टर व वैद्य यांना मोठे कौतुक वाटले. स्वामी भक्त हो, आपण स्वामींचा प्रसंग ऐकला त्याबद्दल धन्यवाद. आता ऐकूया स्वामींचा शक्तिशाली मंत्र. तो मंत्र असा: श्री स्वामी रोग निवारणाय नमः. 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 श्री स्वामी रोग
रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी 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 रोगनिवारणाय नमः.
श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. श्री स्वामी रोगनिवारणाय
नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः श्री स्वामी रोगनिवारणाय नमः
श्री स्वामी रोगनिवारणाय नमः. 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 श्री स्वामी रोगनिवारणाय
श्री स्वामी रोगनिवारणाय नमः।